श्री स्वामी समर्थ. बखर. रामकृष्णराव सरदेसाई आणि अन्नपूर्णाबाई. मुंबईत रामकृष्णराव सरदेसाई म्हणून एक गृहस्थ GIP रेल्वेत क्लार्क होते. ते संगमेश्वरचे राहणारे होते. श्री स्वामीसुत यांनी श्री स्वामींचा मठ मुंबईत स्थापन केला होता. त्यात रामकृष्णराव हे सेवा करीत असत. त्यांचे कुटुंब जन्माचे क्षयरोगी असून केवळ अस्थिचर्म धारण करून होते. श्री स्वामीसुतांच्या मुखाने समर्थांची कीर्ती ऐकून त्यांच्याबरोबर रामकृष्णराव दर्शनास अक्कलकोटास गेले. श्रींची अगाध लीला पाहून त्यांची भक्ती श्री समर्थचरणी बसली. परत आल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबास घेऊन ते अक्कलकोटास गेले. त्यांच्या कुटुंबाचे नाव अन्नपूर्णाबाई होते. उभयतांनी श्रींची सेवा एकनिष्ठपणे केली. पुढे एके दिवशी सुंदराबाईने श्री समर्थांना विनंती केली की या बाईस म्हणजे अन्नपूर्णाबाईस संतती द्यावी. अशी विनंती करताच समर्थांनी उत्तर दिले, बोरीच्या झाडाची तिने सेवा करावी म्हणजे तिला अग्नीसारखा पुत्र होईल. अन्नपूर्णाबाईने श्रीचरणी मस्तक ठेवून ती मुंबईस परत आली. तिने महाराजांची आज्ञा आपल्या पतीस कळवली. बोरीच्या झाडाची कोणी प्रदक्षिणा घालीत नाही. आपण घातल्यास लोक नावे ठेवतील. त्यामुळे आता कसे करावे असा तिने रामकृष्णरावास सल्ला विचारला. रामकृष्णरावांनी पत्नीस सांगितले की महाराजांच्या बोलण्याचा अर्थ कोणास कळत नाही, म्हणून तू पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाल म्हणजे झाले. पुढे बाळमुकुंद बुवांच्या मठानजीकच्या पिंपळास तिने 1 वर्षभर प्रदक्षिणा घातल्या, पण पुत्रप्राप्ती नाही. रामकृष्णरावांनी सांगितले, समर्थांचा आशीर्वाद कालत्रयी खोटा व्हायचा नाही. एके दिवशी स्वामीसुतांच्या मठात रामकृष्णराव गेले असता ब्रह्मानंदांजवळ त्यांनी ही गोष्ट सांगितली व आमचे कुटुंब हल्ली पिंपळास प्रदक्षिणा घालीत आहे असेही सांगितले. बुवांनी सांगितले, समर्थांच्या आज्ञेचा अर्थ तुम्हास समजला नाही. श्री स्वामीसुतास महाराज बोरीचे झाड म्हणतात. मठात अन्नपूर्णाबाईंनी सेवा केल्यास कामना पूर्ण होईल. पुढे उभयतांनी मठात सेवा करण्याचा क्रम चालविला. त्यानंतर थोड्याच दिवसात अन्नपूर्णाबाई गरोदर राहिली. 5 महिने झाल्यावर तिला माहेरी कोकणात बाळंतपणात पाठविले. परंतु रामकृष्णरावास मोठी पंचायत पडली की बायको अशक्त असल्या कारणाने श्री समर्थ कृपेने एकाचे 2 जीव निर्विघ्नपणे कसे होतील, तो सुदीन. तरी श्री स्वामींची अगाध लीला आहे असे म्हणून ते स्वस्थ राहिले. 9 मास पूर्ण झाल्यावर एके दिवशी रात्री रामकृष्णरावास स्वप्न पडले. महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितले की मी सोनवड्यास स्नानास जातो. अन्नपूर्णाबाईचे माहेर देखील सोनवड्यास होते. रामकृष्णरावास वाटले की काहीतरी दुश्चिन्ह आहे. आपणास पुत्रमुख तर नाहीच, पण बायकोही दृष्टीस पडते की नाही कोण जाणे. दुसरे दिवशी प्रातःकाळी अन्नपूर्णाबाई बाळंत होऊन पुत्र झाल्याचे 4 दिवसांनी पत्र आले. तो पुत्र कांतीने व स्वभावाने अग्नीसारखा झाला होता. अन्नपूर्णाबाईचे वय 35 वर्षाचे होते. तरी त्यात आश्चर्य इतकेच की क्षयरोगी बाईस पुत्र झाला होता. श्रींनी मी स्नानास जातो असे जे म्हटले ते अन्नपूर्णाबाईचे बाळंतपण करण्यास महाराज गेले असावेत असे वाटते. असो, श्रींची लीला श्रीच जाणोत. श्री स्वामी समर्थ. बखर. महाराणीस पुत्रप्राप्ती. एकदा श्री स्वामी समर्थांची स्वारी महारवाड्यात बसली असता एक वाण्याची बाई दर्शनास आली. तिने महाराजांची संततीविषयी प्रार्थना केली. तेव्हा तेथे एक मोठे हाड पडले होते. ते घेऊन हा घे मुलगा असे म्हणून ते हाड बाईच्या पदरात टाकू लागले. परंतु ती बाई लिंगायत वाणी असल्याने आपणास विटाळ होईल म्हणून बाई बाजूस झाली. तितक्यात एक महारीण जवळच बसली होती. तिलाही संतती नव्हती. तिने झटकन पुढे येऊन पदर पसरून महाराज मला मुलगा द्या म्हणून प्रार्थना केली. महाराजांनी तेच हाड तिच्या पदरात घातले. पुढे श्री स्वामींच्या कृपेने 1 वर्षाच्या आतच तिला मुलगा झाला. अशी महाराजांची उदार लीला होती. श्री स्वामी समर्थ. समाप्त. श्री स्वामी समर्थ. बखर. बाळकृष्णबुवा तळवलकर. बाळकृष्णबुवा तळवलकर हे रामदासी होते. एकदा ते समर्थांच्या दर्शनास अक्कलकोटास आली असता महाराज त्यांना म्हणाले, रामनामाचं महात्म्य जपून खा बरं, साखरेत पाणी मिसळू नका बरं. काही लोकांची रीत असे की आपले उपास्य दैवत असेल त्याची प्रतिमा अगर गीता, सप्तशती वगैरे जे आपणास वाचवायचे अगर पूजावयाचे असेल ते प्रथम महाराजांच्या हाती देऊन त्यांच्या हातून प्रसाद म्हणून घेऊन
मग पूजनास अगर वाचनास आरंभ करायचा. महाराज पोथी अगर प्रतिमा हात लावून परत देत असे. श्री स्वामी समर्थ. बखर. श्रींच्या लीला. एके दिवशी महाराज बाहेर गेले असता चोळाप्पाच्या घरात घुबड शिरले. हे काहीतरी विपरीत आहे असे समजून चोळाप्पाने घराच्या दाराला बाहेरून कडी कुलूप लावून सर्व मुलांसहित खास बागेत जाऊन राहिला. काही वेळाने महाराज आल्यावर तपास करतात तो चोळाप्पा खास बागेत जाऊन राहिल्याचे समजले. मग महाराज चोळाप्पास खास बागेतून सायंकाळी घरी घेऊन आले. घुबड शिरले म्हणून कोणी घर सोडतात काय म्हणून महाराजांनी रागे भरले. याप्रमाणे महाराजांच्या पुढे धर्मभोळेपणा चालत नसे. ज्या अंथरुणावर चोळाप्पाची मुले निजत त्यावरच महाराज निजत. 2 महिनेपर्यंत महाराजांनी चोळाप्पास फार त्रास दिला. चुले थगावे, चूल पेटली म्हणजे चुलीत पाणी ओतावे, ओबळ्याने स्वयंपाकास शिवावे. एके दिवशी सण असल्याने चोळाप्पाच्या बायकोने परातभर पुरणपोळ्या केल्या. तितक्यात बाहेर एक बैवागी येऊन अल्लख केल्याबरोबर महाराजांनी पोळ्यांची परात उचलली व ती बाहेर आलेल्या बैराग्याजवळ नेली. चोळाप्पाच्या बायकोने धावत धावत जाऊन पुरणपोळीची परात हस्तगत केली व बैराग्यास एक पुरणपोळी देऊन परात घरात आणली. एके दिवशी चोळाप्पा बाहेरगावी गेला होता. तेव्हा सकाळच्या प्रहरी महाराजांनी चोळाप्पाच्या बायकोस व मुलांना घराबाहेर हाकलून लावले व आपण एक मोठी काठी घेऊन उंबरठ्यात बसले. ते कोणास घरात येऊ देईनात. 2 प्रहर होऊन गेला. सर्व माणसे भुकेने तळमळ करू लागली. पण महाराज कोणाचे ऐकेनात. मग चोळाप्पा गावाहून परत आला. तेव्हा त्याने महाराजांची मुलाप्रमाणे समजूत घालून त्यांना दारातून उठविले. तेव्हा कुठे मग सर्वांना अन्न मिळाले.